इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक। नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न। अकोट आणि अंबरनाथमध्ये युतीमुळे स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत कुठेही बसणार नाही। आमची विचारधारा भाजपच्या विरोधातील, इम्तियाज जलील यांनी केलं स्पष्ट। महाराष्ट्रभर भाजप आणि एमआयएमची छुपी युती। अकोटमध्ये तर उघड युती। अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत गेलेली भाजप आता हिरवी नाहीये का? संजय राऊत यांचा भाजपला थेट सवाल। अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी। एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त। आजही उद्धव आणि राज ठाकरे शाखांना भेटी देणार। शाखा भेटीमधून संपर्क वाढवत कार्यकर्त्यांना नवं बळ देण्याचे प्रयत्न। मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू। शहराचा रंग बदलणं, डेमोग्राफी बदलणं कटाचाच भाग। अमित साटम यांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज एकनाथ शिंदेंचा प्रचार। शिंदे वरळीमध्ये रॅली आणि सभेला करणार संबोधित। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना त्यांच्याच समर्थकांनी दाखवले काळे झेंडे। तिकीट न मिळालेल्या नाराज समर्थकांचं कृत्य। जलील यांना बदलावा लागला रॅलीचा मार्ग। उद्धव आणि राज ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीजर रिलीज। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। अशा मुलाखतीमधून मतं मिळत नसतात। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। ठाकरेंच्या मुलाखतीला फडणवीसही उत्तर देणार। मुलाखतीमधूनच मुख्यमंत्री साधणार नागपूरकरांशी संवाद। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये मुलाखतीचं आयोजन। कल्याण, उल्हासनगरसह भिवंडीमध्ये सभा घेणार। अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत। काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भर सभेत अजित पवारांचं वक्तव्य। निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं। भगवा या शब्दावर निवडणूक आयोगानं घेतला आक्षेप। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे। पुण्यातल्या उमेदवारांमध्ये गुन्हेगारीशी संबंधित 20 नावं। फडणवीस काय कारवाई करणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदे म्हणजे भगव्या आड लपलेला सैतान। उबाठाचे आमदार नितीन देशमुख यांचा हल्लाबोल। ठाकरे विसरलेत की शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही। ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावर माच करतायत। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। विकसित पुणे, पुण्यात भाजपचा जाहीरनामा। मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेसची लातूर बंदची हाक। अमित देशमुखांकडून मात्र बंद न पाळण्याचं आवाहन। अकोल्यामध्ये हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। हल्लेखोर उबेदच्या आवळल्या मुसक्या, तर सर्व आरोपींच्या अटकेसाठी समर्थक आक्रमक। बेस्टकडे स्वमालकीच्या 249 बसेस। 2027 पर्यंत स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाणीला मंजुरी। लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता। आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये भारताबाहेर खेळण्याची मागणी। बांगलादेशची मागणी आयसीसीने फेटाळली।